नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया तर इथे लावण्या अर्णवबद्दलचं सत्य इथे ईश्वरीला सांगण्याचा प्रयत्न करत असते की अर्णवनेच तुझा व्हिडिओसुद्धा व्हायरल केला होता। तेव्हा इथे ईश्वरी लावण्याला म्हणत असते की नाही, माझा तुझ्यावरती अजिबात विश्वास नाही आहे आणि मी तुमच्यावरती विश्वास का ठेवू। तेव्हा लावण्य म्हणते, तुझा जर माझ्या बोलण्यावरती विश्वास नसेल तर जर मी तुला इथे पुरावा दाखवला तर माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवशील का। तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की आता ही कुठला पुरावा दाखवणार आहे, ती सुद्धा विचारात पडलेली असते प्रेक्षकांनो। पण इथे बघा, लावण्याने या व्हिडिओचा उपयोग आता आपल्या पद्धतीने तो सुद्धा चांगलाच करून घेतलेला असतो। तर हा व्हिडिओ केलेला असतो वल्लरीने। ज्या वेळेला आकाश अर्णव बरोबर बोलत असतो त्यावेळेला वल्लरीने त्या दोघांचा हा व्हिडिओ केलेला असतो आणि त्याचा उपयोग इथे लावण्याने स्वतःसाठी केलेला असतो। त्या व्हिडिओमध्ये इथे आकाश अर्णवला म्हणत असतो की दादा, खरंच मला कळत नाही आहे, म्हणजे तुझं नेमकं रूप कुठलं आहे ते मला कळत नाही आहे। हे बघ, आधी तू जेव्हा इंदोरला असताना त्या ईश्वरीचा व्हिडिओ तूच व्हायरल करायला सांगितला होतास सगळीकडे, कारण तुला तिची बदनामी करायची होती म्हणून, बरोबर ना। मग आता त्याच ईश्वरी देसाईची बदनामी जेव्हा मीडियामध्ये सगळीकडे होत होती तेव्हा तूच तिची मदत करण्यासाठी गेलास आणि तिची बदनामी थांबावी म्हणून मदतसुद्धा केलीस, बरोबर की नाही। मीडियासमोर तूच म्हणालास ना की या सगळ्यामध्ये ईश्वरीची काही चुकी नाही आहे म्हणून, मग असं का केलंस तू। तेव्हा इथे हे सगळं आता बघितल्यानंतर स्वतःच्या डोळ्याने आणि ऐकल्यानंतर आता ईश्वरीला कळतच नसतं की खरंच खरा अर्णव कुठला आहे। जो अर्णव जो इंदोरमध्ये असताना ईश्वरी देसाईची बदनामी करण्यासाठी त्याने लगेच इथे घाईघाईने तो व्हिडिओ व्हायरल करायला सांगितला होता आणि त्यामुळे ईश्वरीचं अख्खं आयुष्यच बदलून गेलेलं असतं। तेव्हा इथे तो व्हिडिओ आता ईश्वरी पुन्हा बघते। त्याच्यामध्ये आकाश म्हणत असतो की तू इंदोरमध्ये ईश्वरी देसाईची बदनामी करायला सांगितलीस आणि इथे सगळ्यांसमोर तू ईश्वरीची बाजू घेतलीस, मला कळत नाही आहे नेमकं तुझ्या वागण्याचं मागे कारण तरी काय। तेव्हा इथे लावण्य म्हणत असते, बघितलंस ईश्वरी, माझ्या बोलण्यावरती विश्वास नव्हता ना तुला, आता कळलं तुला अर्णव खरा कसा आहे ते। म्हणजे इंदोरमध्ये असताना तुझी बदनामी व्हावी म्हणून त्यानेच तो व्हिडिओ व्हायरल केला होता आणि त्यामुळे तुला काय काय सहन करावं लागलं हे तुला मी सांगायची गरज नाही आहे। बघ, तुझ्या चेहऱ्याकडे स्ट्युपिड लिहिलंय का, तुला दिसत नसेल पण मला दिसतंय, तू स्ट्युपिडच आहेस। आणि ती आरशावरती सुद्धा इथे आता स्ट्युपिडली त्याने म्हणते, हे बघ, हे नाव वाच, कारण तू स्ट्युपिडच आहेस। अगं, तुला असं वाटतंय की अर्णव बदललाय, अर्णवने तुझी सगळ्यांसमोर बाजू घेतली, बरोबर की नाही। तो तुझा विचार करायला लागलाय, तुझ्याबद्दल चांगला विचार करतोय, म्हणूनच त्याने तुझ्याबरोबर हे सगळं चांगलं वागला, चांगलं केलं असं वाटत होतं ना तुला। पण असं नाही आहे ग ईश्वरी, अर्णव कधीच कुणाचा विचार करत नाही, तो फक्त स्वतःचा विचार करतो, स्वतःच्या फायद्याचा विचार करतो। आणि आता त्याला माहिती होतं जर त्याने तुझी बाजू घेतली तर तो स्वतःची इमेजसुद्धा वाचवणार आहे, कारण तुझ्यावरती आरोप कुठला होता की तू अर्णवला किडनॅप केलंस म्हणून। तू एक साधी मुलगी अर्णवला किडनॅप करू शकते आणि तुझ्याबरोबर त्याचं नाव जोडू जाऊ शकतं, हे त्याला अजिबात आवडलेलं नाही आहे। म्हणून त्याने काय केलं माहिती आहे का, मीडियासमोर आला, त्याने तुझी इमेज वाचवली असं तुला दाखवलं, पण त्याने तुझी इमेज नाही वाचवली तर त्याने स्वतःची इमेज वाचवली की मला कुणीही किडनॅप केलं नव्हतं, अर्णवराज शिर्केला कधीच कुणी किडनॅप करू शकत नाही असं त्याने केलं। हे तुला कळलंच नाही, याचा अर्थ तू स्ट्युपिड आहेस, बरोबर ना। मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते की अर्णव जसा दिसतोय ना तुला, तुला वाटतंय ना की अर्णव सर खूप चांगले आहेत, ते बदललेत, त्या असं वाटत होतं ना तुला, पण तसं काहीच नाही आहे, कळलं का तुला। अगं, तुझी बदनामी करणारा इंदोर सोडून तुला इथे यावं लागलं, तुझं घर, तुझे आई वडील, बरोबर ना, तुझं शहर, फक्त आणि फक्त अर्णवच्या एक व्हिडिओ व्हायरल केल्यामुळे तुला तुझं घरदार, आई वडील सगळं सोडून इथे यावं लागलं। हे का माहिती आहे ना, अर्णवमुळे। आणि तुला तो चांगला वाटतोय का आता, असं अजिबात नाही आहे। हे बघ, आणि ती काळा रंग घेते आणि ते स्ट्युपिड नावावरती आरशावरती टाकताना म्हणते की अर्णवने तुझ्या तोंडावरती असं काळं फासलं होतं, कळलं का।
त्याने तुझ्या तोंडावरती काळं फासलं ना, म्हणून तुला इथे यावं लागलं तोंड लपवायला. हे तू विसरू नकोस. या सगळ्याच्या मागे जो काही मास्टर माइंड आहे ना, तो अर्णवच आहे. आताही तुला असं वाटते की तुझी बाजू घेतली, पण नाही बेबी. त्याने फक्त आणि फक्त स्वतःची बाजू घेतली आणि स्वतःची इमेज वाचवली. त्याला कुणाशी देणं घेणं नसतं स्वतःला सोडून. कळलं का तुला? बघ आता काय करता येतंय ते. स्वतःचा इतका अपमान करून घेतल्यानंतर पुन्हा तुला इथे राहायचंच आहे का, याचा तू विचार कर, असं लावण्या तिला आता म्हणत असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता अंजली म्हणत असते की आजी, अर्णवच्या डोळ्यात आहे ना, मला ईश्वरीबद्दल असं काहीतरी दिसतं. तो जरी आपल्याबरोबर बोलत नसला, मनातलं काही सांगत नसला, तरीसुद्धा ईश्वरीबद्दल त्याला काहीतरी वाटतं हे नक्की. म्हणून तर बघ ना, सगळ्यांसमोर त्यांनी तिची बाजू घेतली. अख्ख्या मीडियासमोर जाऊन सांगितलं की ईश्वरी देसाईची काही चुकी नाही आहे म्हणून. तिने मला किडनॅप केलेलं नाही आहे. तिला निर्दोष सिद्ध केलं सगळ्यांच्या नजरेत. बरोबर की नाही? तेव्हा इथे आजी म्हणते, हो गं बाई, मला तर तेच हवं होतं. नाहीतर अर्णव कधी कुठल्या मुलीची बाजू घेतो का? अजिबात नाही. पण त्याने ईश्वरीची बाजू घेतली. तेव्हा मला असं वाटतंय अंजली, की नक्कीच आपल्या अर्णवच्या मनामध्ये ना ईश्वरीबद्दल काहीतरी आहे. तेव्हा इथे आजी म्हणत असते, आपला अर्णव आधी कुठे का असं वागायचा? अजिबात नाही. खरं असतं, मुलीने एकदा असा काही धोका दिला ना, तर त्यातून बाहेर पडणं हे मुलांसाठी कठीण होऊन बसतं. म्हणून तर जोडीदार नेहमी आहे ना, आपल्याला शोभेल असा हवा, आपल्याला सांभाळून घेईल असा हवा. आणि जी चूक मी तुझ्या आईच्या बाबतीत केली होती ना, ती चूक मला आता करायची नाही आहे. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, आजी तू नको काळजी करू. आता अर्णवने आहे ना, ईश्वरीबद्दल विचार करायला सुरुवात केली ना, तर सगळं काही व्यवस्थितच होईल. खरंच. आणि तिची आता जन्मतारीख आणि जन्मवेळ हे आपण गुरुजींकडे दिली आहे ना, एकदा का पत्रिका तयार झाली की आपण लगेचच गुरुजींना पुन्हा एकदा ती दाखवू. त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो, आता ईश्वरीला सगळं काही आठवत असतं. म्हणजे ज्या वेळेला ती इंदोरमध्ये असते तेव्हा आनंदात असते. त्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल होतो आणि सगळे लोक तिच्याकडे एका वेगळ्या नजरेने, चुकीच्या नजरेने बघायला सुरुवात करतात. आणि ईश्वरीला आता हे सगळं आठवत असतं. ज्या वेळेला तिची आई म्हणते की आता तू इथे राहायचं नाही, तर तू वसू आत्याकडे मुंबईला राहायला जायचं. इथे जर तू राहिलीस तर लोक तुझ्याकडे वेगळ्या नजरेने बघतील आणि आम्हालासुद्धा खूप जास्त बदनामी सहन करावी लागेल. तेव्हा लावण्या म्हणते, बघितलंस ना ईश्वरी, तुला असं वाटतंय की अर्णव बदलला आहे, पण तसं अजिबात नाही आहे. त्याने तुझा विचार केलेला नाही आहे. त्याने त्याच्या इमेजचा विचार केला आहे. कळलं का तुला? तो कधीच कुणाचा विचार करत नाही. तो आधी स्वतःचा विचार करतो, असं लावण्या तिला आता म्हणते. तेव्हा इकडे अर्णव फोनवरती बोलत उभा राहिलेला असतो. तेव्हा ईश्वरी आता त्याला जाब विचारायला येते. इथे चांगुलपणा दाखवणारा अर्णव राज शिर्के यांनी इंदोरला असताना जे काही कारस्थान केलेलं असतं, त्यामुळे ईश्वरीचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलेलं असतं. प्रेक्षकांनो, तिला आपलं घरदार, आई वडील सोडून एका वेगळ्या शहरामध्ये येऊन राहावं लागत असतं, ते सुद्धा आपल्या आत्याच्या घरी. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो आता ईश्वरीला राग आलेला असतो आणि ईश्वरी अर्णवला जाब विचारण्यासाठी बाहेर आलेली असते. अर्णव फोनवरती बोलत उभा असतो. तेव्हा ईश्वरी तिथे येते आणि अर्णवला म्हणत असते की मला तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा अर्णव म्हणत असतो की एक मिनिट, उद्धटपणा करायचा नाही. दिसत नाही आहे का मी फोनवरती बोलतोय? मला आता तुझ्याशी अजिबात बोलायचं नाही आहे. कळलं तुला? तेव्हा ईश्वरी म्हणते की बोलावं लागेल. आणि असं करत असताना अर्णवच्या हातातला फोन आता खाली पडतो. तेव्हा इथे अर्णव तिला म्हणत असतो, हे काय केलंस तू? तू माझा फोन खाली पाडलास ना? तुला माहिती आहे ना, तुला मला पैसे परत करायचे आहेत, पण तू त्याच्यामध्ये इतकी तोडफोड करतेस, माझं नुकसान करतेस ना, की त्या पैशांमध्ये भर पडते. कळलं का तुला? तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, तुम्हाला तुमचं नुकसान दिसतं का हो फक्त? म्हणजे स्वतःचा प्रॉफिट, स्वतःचा लॉस, बरोबर की नाही? स्वतः कशी इमेज क्लिअर करायची स्वतःची, हे सगळं तुम्हाला कळतं. फक्त स्वतःचा विचार करता. पण तुम्ही जेव्हा जे वागत असताना त्याचा दुसऱ्याच्या आयुष्यावरती काय परिणाम होत असेल, याचा विचार तुम्हाला अजिबात करताच येत नाही. बरोबर नाही का? तेव्हा इथे अर्णवला कळत नाही की ईश्वरी असं का बोलते, कारण त्याला माहिती नाही आहे प्रेक्षकांनो की लावण्याने तिला आता तो व्हिडिओ दाखवला आहे, ज्याच्यामध्ये ईश्वरीला कळलं आहे
की इंदोर फॅशन शोचा व्हिडिओ हा अर्णवनेच व्हायरल केला होता आणि त्यामुळे ईश्वरीचं संपूर्ण आयुष्य हे बदलून गेलं होतं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की सर, तुम्हाला फक्त स्वतःचा विचार करता येतो ना, बाकी कुणाचाही विचार तुम्हाला करता येत नाही. आजसुद्धा तुम्ही आलात, मीडियासमोर माझी बाजू घेतलीत, ती तुम्ही माझी बाजू नाही घेतलीत सर, तर तुम्ही स्वतःची इमेज क्लिअर केलीत. बरोबर ना? असंच केलंत ना तुम्ही? मी तुम्हाला मूर्ख वाटते का सर? म्हणजे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही जे काही केलं आहे ते कुणाला काही माहिती नाही आहे. बरोबर ना? तुमच्या एका चुकीमुळे एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं, याचा विचार तुमच्या मनामध्ये नाही आला का? तेव्हा अर्णवला वाटतं नेमकं झालंय तरी काय? तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की तुम्हीच इंदोरमध्ये असताना इंदोर फॅशन शोचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल करायला सांगितलं होतं ना, कारण माझी बदनामी व्हावी म्हणून, हो की नाही? मग त्यावेळेला माझी बदनामी केलीत, तेव्हा माझ्या इमेजचा विचार तुमच्या मनामध्ये नाही आला का? एका मिनिटासाठी सुद्धा? आणि आता मीडियासमोर आलात आणि सगळ्यांना सांगितलं की ईश्वरी देसाईने मला किडनॅप केलेलं नाही आहे, या सगळ्यामध्ये तिची चुकी नाही. का केलं हे तुम्ही सर? कारण का तुमची इमेज वाचावी म्हणूनच ना, माझ्यासाठी नाही. हे सगळं तुम्ही तुमच्यासाठी केलं. कारण का तुमचं नाव लौकिक आहे ना, तुमची इमेज आहे, तुमची एवढी मोठी कंपनी आहे, तिचे तुम्ही ओनर आहात. मग तुमची इमेज कुठेही खराब व्हायला नको, तिला धक्का बसायला नको, म्हणून हे सगळं केलंत ना तुम्ही. पण जरा जे काही निर्णय तुम्ही घेता त्याचा परिणाम, त्याचे दुष्परिणाम दुसऱ्याला भोगावे लागतील, हा असा विचार तुमच्या मनात कधीच आला नाही? जेव्हा इंदोर फॅशन शोमध्ये जे काही घडलं होतं, मी तुम्हाला सॉरी म्हणाले होते सर. त्यावेळेला माझी काही चूक नव्हती. तेव्हा तिथे मी माझ्या बहिणीसाठी आले होते. हे सगळं माझं सांगून झालं होतं. पण तरीसुद्धा तुम्ही ते दुःख मनामध्ये ठेवलंत आणि मग तुम्ही तो राग असा सगळीकडे काढलात. बरोबर ना? ती एक व्हिडिओ व्हायरल केलीत ना सर, त्याने तुमच्या मनाला शांतता मिळाली असेल, तुम्हाला समाधान झालं असेल. पण मला आणि माझ्या कुटुंबाला त्यावेळेला काय काय सहन करावं लागलं ना सर, याचा तुम्ही कधी विचारसुद्धा केला नसेल. तुम्हाला माहिती आहे, इंदोरमध्ये असताना जेव्हा तो व्हिडिओ तुम्ही व्हायरल केलात, तेव्हा लोकं माझ्याकडे आधी कशा नजरेने बघायचे, तर चांगल्या नजरेने. या मुली चांगल्या आहेत त्या नजरेने सगळेजण बघत होते. पण तो व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून सगळेजण माझ्याकडे एका घाणेरड्या नजरेनेच बघत होते. मी एक खूपच जास्त वाईट मुलगी आहे, अशा नजरेने बघत होते. बरं, माझ्याकडेच नाही, तर माझ्याबरोबर मार्केटमध्ये चालणाऱ्या माझ्या आईकडे सुद्धा लोक त्याच नजरेने बघत होते. म्हणजे आधी मी ईश्वरी देसाई होते, माझी ओळख ती होती. पण त्या व्हिडिओनंतर लोक मला काय काय बोलत होते ना, इथे आयटम, माशुका, असं सगळं बोलत होते. पण तुम्ही त्याचा विचार नाही केला सर, कारण तिथे तुमच्या इमेजला धक्का बसत नव्हता ना, म्हणून तुम्हाला त्याच्याशी काहीही देणं घेणं नव्हतं. माझ्या आईवडिलांना तोंड लपवावं लागलं माझ्यामुळे आणि मला माझं घरदार सोडून, माझ्या आईवडिलांना सोडून इथे मुंबईमध्ये यावं लागलं, लपून छपून चोरासारखं. माझी काहीही चूक नसताना तुमच्या चुकीमुळे आज मला माझ्या घरापासून, माझ्या आईवडिलांपासून इथे येऊन राहावं लागतंय. का केलं तुम्ही सर असं? काय चुकी होती माझी? तुम्हाला सॉरी बोलून झालं होतं, ते सगळं चुकून झालं, हे सुद्धा बोलून झालं होतं. पण तरीसुद्धा तुमच्या इगोमुळे, तुमच्या रागासाठी तुम्ही माझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलंत. बरोबर की नाही? मला माझ्याच इंदोरमध्ये तोंड दाखवायला तुम्ही जागा ठेवलीत नाहीत. का? तर तुम्हाला इथे आनंद मिळावा म्हणून. दुसऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त करून तुम्हाला त्यातून जे सुख मिळालं ना, त्यामुळे तुम्ही हे सगळं केलंत ना. तेव्हा इकडे आता ईश्वरी चिडलेली असते. ईश्वरी म्हणत असते की सर, तुम्ही जे काही केलंत ना, खूप चुकीचं केलंत. तुम्हाला काय वाटलं मला कधी काही कळणार नाही का? मला सगळं कळलंय सर, की इंदोर फॅशन शोचा व्हिडिओ तुम्हीच व्हायरल केला होता आणि त्यावेळेला फक्त तुम्हाला, माझ्या कुटुंबियांना आणि मला त्रास द्यायचा होता. तुमच्यासाठी फक्त तो एक साधासुधा व्हिडिओ असेल सर, पण माझ्यासाठी तो व्हिडिओ नव्हता. माझं आयुष्य उद्ध्वस्त करणारा तो व्हिडिओ होता. कळलं तुम्हाला? त्याच्यामुळे मला माझ्या आईवडिलांपासून, माझ्या घरादारापासून मला दूर राहावं लागतंय, याचा विचार तुम्ही नाही करू शकत सर. जेव्हा एखाद्या मुलीची इज्जत जाते ना, तेव्हा तिच्या कुटुंबाला काय सहन करावं लागतं, कुठल्या फेजमधून जावं लागतं ना, ते तुम्हाला कधीच कळणार नाही आहे सर. कळलं ना? आणि तुम्ही जे काही केलं आहेत ना माझ्यासाठी, ते तर मी कधी विसरणार नाहीच. पण तुमच्यामुळे मला जो काही त्रास सहन करावा लागला ना सर, त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ नाही करणार आणि मी ते कधी विसरणार सुद्धा नाही. कळलं तुम्हाला?
तेव्हा इथे आता ईश्वरीने अर्णवला चांगलं सुनावलेलं असतं आणि ईश्वरी म्हणते की तुम्ही मोठी माणसं, तुम्हाला काही फरक पडत नाही हो या गोष्टींचा, पण आमच्यासारख्या सामान्य माणसांना याचा खूप फरक पडतो. आम्हाला या सगळ्याचा खूप जास्त त्रास होतो. तुम्हाला नाही होणार सर, आणि मी जे काही बोलते ना त्याचा तुमच्यावरती एक तीळ मात्र सुद्धा परिणाम होणार नाही आहे याची खात्री आहे मला. तेव्हा इकडे आता ईश्वरी जायला निघालेली असते. तेवढ्यातच इथे अर्णव म्हणतो, एक मिनिट. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही सर, आता सॉरी वगैरे म्हणायची गरज नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, कोण? मी आणि सॉरी? चल ठीक आहे, हे सगळं मीच केलं आहे. मी माझ्या तोंडाने हे ॲक्सेप्ट करतो की हे सगळं मीच केलं आहे. मीच तो व्हिडिओ व्हायरल करायला सांगितलं होता तुझी बदनामी व्हावी म्हणून. मग आता काय? मग आता हे सगळं जर मी केलं आहे तर मग तू इथे काय करतेस? तुला माझा राग आला आहे ना? हे सगळं मी केलं हे तुला कळल्यानंतर तुला माझा राग आला आहे मान्य आहे. मग एवढं सगळं बोलण्यापेक्षा तू माझ्या कंपनीमध्ये काम का करतेस? मग तू रिझाईन का करत नाही आहेस? रिझाईन करून टाक ना. हे बघ, तुला माझा राग आला आहे, मग तू हे सगळं एका शब्दातसुद्धा बोलू शकतेस की मी आत्ताच्या आत्ता रिझाईन करते म्हणून आणि इथून निघून जाते. पण तू तसं म्हणत नाही आहेस का? तुला इथे आता पगार हवा आहे माझ्या कंपनीकडून, म्हणूनच ना? तर तुला सात्विक कंपनीचा पगार हवा आहे म्हणूनच तू इथे काम करतेस ना? म्हणूनच तुला इथून जायचं नाही आहे ना? मग जर तुला इतकाच राग आला आहे ना तर रिझाईन कर आणि मोकळी हो. तुझ्या त्या एका रिझाईनमधून मला कळेल की तुला किती वाईट वाटले आणि किती राग आला आहे ते. कळलं तुला? उगाचच इथे बोलत बसून माझा वेळ वाया घालवू नकोस. जे काही करायचं आहे ते तू कर. असं म्हणून गाडीमध्ये बसतो आणि निर्लज्जासारखा तिथून निघून जातो. तेव्हा इथे ईश्वरीला वाटतं, काय माणूस आहे हा, म्हणजे याला काही फरकच पडत नाही. एवढं सगळं मी बोलली आहे तर उलट मलाच म्हणतोय की एवढा जर तुला राग आला आहे ना तर एवढं बोलण्यापेक्षा एका शब्दामधून तुझा राग तू व्यक्त केला असतास. ते म्हणजे मला इथे काम करायचं नाही आहे, मी आत्ताच्या आत्ता रिझाईन करते, असं जरी म्हणाली असतीस ना तरीसुद्धा मला कळलं असतं की तुला खूप जास्त राग आला आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता येते लावण्या. लावण्य म्हणते, बघितलंच ईश्वरी, मी तुला सांगत होते, तुला दाखवत होते, तेव्हा तुझा माझ्यावरती विश्वास बसत नव्हता ना? पण आता बघतेस ना तू. अगं ASRला आहे ना कुणाची काही पडलेली नसते. तो फक्त स्वतःचा विचार करतो, स्वतःची इमेज वाचवण्याचा प्रयत्न करतो, जे की त्याने मगाशी केलं. पण तुझी इज्जत घालवणारा आणि तुला तुझ्याच इंदोरमध्ये बदनाम करणारा दुसरा तिसरा कोणी नाही आहे, तर तो ASRच आहे. आता एवढा त्याने अपमान करूनसुद्धा तुला काय वाटतं? तुला इथेच काम करायचं आहे का त्याच्या कंपनीमध्ये? तो आता म्हणाला ना तुला की तुला जर इतका राग आला आहे ना तर एवढं बोलण्यापेक्षा रिझाईन कर म्हणून, म्हणजे त्याच्यातून आम्हाला कळेल की तुला किती वाईट वाटलं आहे ते. बरोबर की नाही? तेव्हा इथे लावण्य म्हणते, हे बघ बेबी, आता तुझ्यामध्ये जरा तरी सेल्फ रिस्पेक्ट असेल ना, जरा तरी, तर मग तू हे ऑफिस सोडून लगेचच्या लगेच निघून जा. इथे काम करायची सुद्धा तुला गरज नाही आहे. तुला स्वतः जर इथे अर्णवने सांगितले की रिझाईन दे आणि मोकळी हो म्हणून, मग तरीसुद्धा तुला इथे काम का करायचं आहे? हे बघ, तुझ्या जागी जर मी असते ना आणि माझा जर कोणी असा अपमान केला असता तर त्या कंपनीमध्ये मी नोकरी अजिबात केली नसती. कारण माझ्यासाठी माझा सेल्फ रिस्पेक्ट सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तुझ्यासाठी तो महत्त्वाचा नाही आहे का? एवढं सगळं होऊनसुद्धा तुला इथेच नोकरी करायची आहे. तेव्हा इकडे लावण्य म्हणते, बघ, जर थोडी तरी तुझ्यामध्ये लाज बाकी असेल ना, सेल्फ रिस्पेक्ट बाकी असेल, तर ही कंपनी सोडून निघून जा. या ऑफिसमध्ये काम करू नकोस. ज्याने आपली बदनामी केली आहे, इज्जत घालवली आहे, त्याच्याच कंपनीमध्ये आपण काम करायचं. अगं, त्याला कोणाशी देणं घेणं नाही आहे, त्याला काही फरक पडत नाही, असं इथे लावण्य आता म्हणत असते. तर पुढील भागामध्ये बघूया. इथे आता ईश्वरीला जेव्हा कळलेलं असतं की हे सगळं अर्णवने मुद्दामून केलं होतं बदनामी व्हावी म्हणून आणि त्यासाठी तिचं इतकं नुकसान झालं आहे, त्यानंतरला इथे ईश्वरी खूपच जास्त रडत असते. तिला फार वाईट वाटलेलं असतं. त्यानंतरला इथे आता राकेश म्हणत असतो की हे बघा, तुम्ही पहिल्यासारखे आनंदी राहा ना, आणि जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल ना तर एकच काम करा, या कंपनीमध्ये तुम्ही जॉब करू नका, सोडून द्या ती नोकरी. दुसरीकडे तुम्हाला कुठेही नोकरी मिळेल, पण इथे नोकरी करायची तुम्हाला गरज नाही आहे. त्यानंतरला इथे आता सगळा काही प्रकार ईश्वरीने आपल्या बहिणीला सांगितलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की आणि ताई, जर त्यांनासुद्धा इतका माज असेल ना, इतका स्वतःवरती अभिमान असेल, तर मी सुद्धा त्यांच्याबरोबर आता अशी व्यावहारिकच वागणार आहे.
बघाच तू आता मी काय करते ते. तेव्हा ईश्वरी आता ऑफिसमध्ये आलेली असते. तिच्या हातामध्ये छोटासा बुके असतो आणि ती इथे अर्णवकडे बघते आणि म्हणत असते की गुड मॉर्निंग सर. आणि तेव्हा ईश्वरीच्या चेहऱ्यावरती एक स्माईल असते. तेव्हा अर्णव तिच्याकडे बघत बसतो. त्याला असं वाटतं की एवढं सगळं होऊन सुद्धा ही मुलगी ऑफिसमध्ये आली आहे आणि ते सुद्धा तिच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे.